36 तास पाऊस आहे. या अतिवृष्टीतील शासनाचे तुम्हाला काय निर्देश आहे? फील्डवर काय करून काय झाले कृषीसाठी करणार काय? प्राथमिक अहवालासाठी काही करत नाही सर्वेची. 100% नुकसान आहे. आम्ही तालुक्यात फिरून आलो, आता सगळे चॅनलवाले होते. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतात जलमय सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिके खरडून गेली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवसेना उभाटा नगरपंचायत गटनेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक देऊन तात्काळ 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे. 30 जुलै गुरुवार रोजी नांदगाव शहरात व तालुक्यात मुसळधार पावसाने 12 तासांचे वर थैमान घातल्याने अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरले. घरातील अन्नधान्य, गहू, तांदूळ, डाळ इत्यादी साहित्यात पाणी शिरल्याने धान्य खराब झाले. अनेक घरे पडली तर शहरातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मुसळधार पावसाचे व अनेक नदी नाल्याचे पाणी शिरल्याने नदी आहे की शेती हे न समजण्याच्या पलीकडे होते. अनेकांच्या शेतातील विहिरी खचल्या, विद्युत पोल पडले, गोट फार्म मधील बकऱ्या व पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या वाहून गेल्या. शेतातील स्प्रिंकलर पाईप, नोझल इत्यादी शेती साहित्य वाहून गेले आहे. आधीच बोगस बियाण्यामुळे शेतकरी संकटात असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी प्रकाश मारोटकर, नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर, सभापती कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, निलेश इखार, सुनील गुरमुडे, गुणवंत चांदूरकर, जयश्री सुहागपुरे, भावेश भांबुरकर, श्रीकृष्ण सोळंके, गोपाळ बनकर, सुधाकर गबने, रितेश पकडे, उकणराव नितनवरे, अनिकेत गटुले, सावदे काका, प्रकाश सुने, सूर्यकांत ब्राह्मणवाडे, सूरज लोमटे इत्यादी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नांदगाव खंडेश्वर, अमरावती. 36 तास पाऊस आहे. या अतिवृष्टीतील शासनाचे तुम्हाला काय निर्देश आहे? शासनाकडनं काही निर्देश आले काय? पाणी आमच्या कृषी फील्डवर आहे समजा. फील्डवर काय करून काय झाले कृषीसाठी? फील्डवर करणार काय? म्हणजे प्राथमिक अहवालासाठी नुकसान किती आहे, काय आहे, सर्वे चालू समजा. काहीच करत नाही सर्वेची. 100% नुकसान आहे. आम्ही तालुक्यात फिरून आलो, आता सगळे चॅनलवाले होते. सगळीकडे पाऊस. सर, एक लक्षात घ्या, लोक जर खेड्यापाड्याचे जाऊ शकत नाही, नांदगावात मुक्कामी ठेवायला लागले. काल प्रत्येक नदीला पूर होता. तर याचा अर्थ असा आहे की 100% नुकसान आहे शेतकऱ्याचं. तुम्हाला जर शासनाचे अजूनपर्यंत निर्देश आले नसेल तर शासन किती निर्दयी आहे शेतकऱ्याप्रती, याचा अर्थ असाच होतो. अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस नांदगाव तालुक्यात. ज्या धरणाले सर 6 पूर लागत होते, आमच्या धरणाला 6 पूर एका रात्रीतून भरलं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 36 तासापासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिके पूर्णपणे खरडून गेलेली आहे. शेती पिकांच्या नुकसानासोबतच अनेक शहरात, अनेक गावात पाणी शिरल्याने घरं पडलेले आहे. घरं पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील अन्नधान्याचं नुकसान झालं. शेती पिकासोबतच स्प्रिंकलर सेट असेल, विद्युत तार असेल, विहिरी खचलेल्या आहे. कुठं पोल्ट्री फार्म तर कुठं गोट फार्म वाहून गेलेले आहे. प्रचंड नुकसान. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झालेलं आहे. आज आम्ही सकाळी पूर्ण तालुक्याचा दौरा केला. या दरम्यान प्रशासनाचे अधिकारी कुठेच आले नाही, म्हणून आज तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना आम्ही घेराव करून निवेदन सादर केलेलं आहे शिवसेनेतर्फे की तात्काळ आजच्या आज सर्वेक्षणाची गरज नाही, कारण 100% नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत या अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आज प्रशासनाला आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.